मध्यस्थीमुळे आपले हृदय बदलते. इतरांसाठी प्रार्थना केल्याने आपल्याला अधिक दयाळू होण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमचे हृदय परमेश्वर पित्याच्या हृदयाशी अधिक सुसंगत करायचे असेल तर इतरांसाठी प्रार्थना करणे सुरू करा. आपण तयार आहात काय? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, विश्वासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एका गोष्टीची आवश्यकता भासते. मी तर म्हणेन की ती विशिष्ट गोष्ट विश्वासणाऱ्याकडे असावीच. तुमची उत्सुकता मी आता जास्त ताणत नाही. विश्वासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याला देवाच्या समक्षतेची आणि त्याच्या अनुभवाची गरज आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने इतरांसाठी देवाकडे केलेली मध्यस्थी सार्थक असते. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण शल्मोन राजाने मंदिराचे समर्पण करतेवेळी इस्रायल लोकांसाठी देवाकडे मध्यस्थी केली. कोणत्या प्रकारची ती मध्यस्थी होती? काय त्याची प्रार्थना, विनंती मान्य करण्यात आली? हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 5 अध्याय आम्ही संपवलेले आहेत आणि आज 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. ह्या अध्यायामध्ये या प्रसंगी शल्मोनाने जनतेसमोर केलेले भाषण आणि समर्पणाची प्रार्थना आम्हाला वाचायला मिळते. जो संदेश शल्मोनाने दिलेला तो अतिशय सुंदर आहे. 6वा अध्याय 1 ते 3 वचने वाचूया. इतिहासाचे दुसरे पुस्तक 6वा अध्याय 1 ते 3 वचने. मग शल्मोन म्हणाला, परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वास करीन, पण तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहावयासाठी मंदिर मी बांधिले आहे. मग राजाने मागे वळून इस्रायलाच्या सर्व मंडळीस आशीर्वाद दिला. तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली. आता शल्मोन त्याच्या लोकांना उद्देशून बोलत आहे. 4थ्या वचनात तो म्हणतो, धन्य तो इस्रायलाचा देव परमेश्वर, त्याने स्वमुखाने माझा बाप दावीद यास वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले. ते वचन असे. येथे आम्हाला परत पाहायला मिळते श्रोत्यांनो की या मंदिरासाठी दाविदाने मोठी जबाबदारी पेलली होती. 5 आणि 6 वचने. ज्या दिवशी मी आपल्या लोकास मिस्र देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्रायल वंशाकडून मी अन्य कोणतेही नगर निवडून घेतले नाही आणि माझी प्रजा इस्रायल याचवर आधिपत्य करण्यास कोणी अन्य मनुष्य निवडिला नाही, परंतु यरूशलेम येथे माझे नाम असावे म्हणून मी ते निवडिले आहे. माझे लोक इस्रायल याचवर दाविदास मी निवडून नेमिले आहे. श्रोत्यांनो, देवाने स्वतःच्या सार्वभौम इच्छेनुसार यरूशलेमची निवड केली. पृथ्वीचे केंद्रस्थान व पृथ्वीची राजधानी होण्यासाठी ही निवड करण्यात आली आणि भविष्यामध्ये हे घडून येणार आहे. त्याने मंदिरासाठी यरूशलेमेची निवड केली. त्याने दाविदाची राजा होण्यासाठी निवड केली व आता दाविदाच्या घराण्याची निवड केली. निवडी संबंधी देवाची इच्छा सार्वभौम स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे श्रोत्यांनो, माती कुंभाराला म्हणू शकत नाही की तू मला असे का घडवलेस किंवा तू मला तसे का घडवत नाहीस, तसेच देवाला आम्हीही विचारू शकत नाही की त्याने यरूशलेमच का निवडले किंवा दाविदालाच का राजा केले. मानवाला सर्व गोष्टी उकलून सांगणे देवासाठी बंधनकारक नाही आणि मानवाच्या तोकड्या बुद्धीला सर्वच गोष्टी समजतात असेही नाही, परंतु मानवाला स्वतःच्या बुद्धीवर फार विश्वास आहे व फार गर्वही आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी मला समजल्याच पाहिजेत असा दुराग्रह तो धरतो व त्यामुळेच तो परमेश्वराविषयी अडखळतो. श्रोत्यांनो, स्वतःच्या बुद्धी व सामर्थ्यावरचा अवाजवी विश्वास व त्याविषयी अहंकार देवाकडे येण्याच्या मार्गातले मोठे अडखळण आहे. म्हणूनच या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की स्वर्गाचे राज्य जे बालकांसारखे आहेत त्यांच्याकरिता आहे,
जसे लहान मुलं आपल्या पित्यावर पूर्ण विश्वास ठेवते, तसे आम्ही आमच्या निर्माणकर्त्या देवावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. कारण विश्वासावाचून त्याला संतोष देणे शक्य नाही. आणि ज्याने आमच्यासाठी काहीही राखून ठेवले नाही, आपला एकुलता एक पुत्रही त्याने दिला, ह्यासाठी की त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तो परमेश्वर श्रोतांनो आमच्याविषयी अयोग्य गोष्टी कशा करेल? देव आमच्यावर अन्याय करतो असे म्हणणे म्हणजे देव स्वतःच्या स्वभावाविरुद्ध म्हणजे स्वतःच्या न्यायीपणाविरुद्ध वागतो असे म्हणणे होय. ते अशक्य आहे. पवित्र शास्त्र त्याच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत हे सांगते की देव विश्वासू व न्यायी आहे व त्याची मानवासाठी असलेली इच्छा परिपूर्ण आहे. श्रोत्यानो, तुमच्या व माझ्या बाबतीत देवाची स्वतःची इच्छा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की देवाची लेकरे असण्याच्या नात्याने देव आमच्या बाबतीत सर्व योजून ठेवतो. आम्ही कोणत्या घरात राहावे, कोणाशी मैत्री करावी, हे देखील तो योजितो. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची इच्छा गुंतलेली आहे. परंतु तुमची व माझी समस्या ही आहे की देवाची इच्छा कशी जाणावी व पूर्ण करावी हे आम्हाला कळत नाही. कदाचित तुम्ही व मी मानवाची स्वतंत्र इच्छा व देवाची सार्वभौम इच्छा याविषयी पुष्कळ वाद घालू, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. वेळ मात्र वाया जाईल. पण देवाची इच्छा समजून त्याप्रमाणे चालणे मात्र फायदेशीर ठरेल आणि तीच गोष्ट आमच्यासाठी योग्य ठरेल. देवाची इच्छा आमच्या जीवनासाठी एक अत्यंत आवश्यक व महत्त्वाची बाब आहे. श्रोत्यानो, आपणापैकी अनेक जण म्हणतील की देवाची इच्छा कशी ओळखायची? पवित्र शास्त्रामध्ये देवाची आमच्यासाठी परिपूर्ण इच्छा व्यक्त झाली आहे. पवित्र शास्त्र आम्हाला इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 वचन आणि 2 वचनाचा पहिला भाग ह्यामध्ये सांगते, देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. देवाचे वचन ही देवाची प्रगट इच्छा आहे. श्रोत्यानो, मानवी जीवनातली एकही गोष्ट अशी नाही की जी पवित्र शास्त्राच्या व्याप्तीमध्ये येत नाही. काही लोक म्हणतील की धूम्रपान व तंबाखूविषयी पवित्र शास्त्र काहीच सांगत नाही किंवा गर्भपाताविषयी ते मौन बाळगते. तसे नाही श्रोत्यानो. या व यासारख्या बाबतीत पवित्र शास्त्रामध्ये जरी स्पष्ट अशा सूचना दिलेल्या नसल्या तरी त्यामध्ये काही विशिष्ट तत्वे घालून देण्यात आलेली आहेत. पवित्र शास्त्राचे नियमित वाचन व मनन करण्याने ती तत्वे आम्हाला यावरील बाबतीत देवाचे मार्गदर्शन किंवा देवाची इच्छा दाखवतात. परंतु जर आम्ही देवा, आता तू माझ्याशी अमुक गोष्टीविषयी तुझी इच्छा मला सांग असे म्हणून पवित्र शास्त्र उघडले व ज्या पानावर आमची दृष्टी पडली, ज्या वचनावर आमची नजर पडली, त्यालाच जर देवाची इच्छा समजलो तर तो मूर्खपणा होईल. पवित्र शास्त्राचे नियमित वाचन करणे, पवित्र आत्म्याच्या वाणीकडे कान देणे, जसे की येशूने त्याच्या शिष्यांना योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 26 वचनात सांगितले. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 26 वचन, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. देवाची इच्छा समजण्यास ह्या गोष्टी आम्हाला सहाय्य करतात. देवाच्या वचनाबरोबर देवाचे सेवक संबंधित गोष्टींविषयी काय म्हणतात, एकूण परिस्थिती कशी आहे, ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी कितपत जुळतात ह्यावरून आम्हाला देवाची इच्छा समजते. लक्षात ठेवा श्रोत्यानो की आमच्या जीवनासाठी देवाची इच्छा परिपूर्ण आहे. देवाने यरुशलेमेची मंदिरासाठी पृथ्वीची राजधानी होण्यासाठी निवड केली. त्याने दाविदाची निवड केली. पुढे आम्हाला 6 अध्याय 7 वचनात वाचायला मिळतं, माझा बाप दावीद याचा मनोदय असा होता की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ एक मंदिर बांधावे. शलोमोन म्हणत आहे की त्याने दाविदाच्या इच्छेप्रमाणे कृती केली आहे. मंदिर बांधण्याची दाविदाची इच्छा त्याने पूर्ण केली आहे. 6 अध्याय 10 ते 11 वचने पहा काय सांगतात. इतिहासाचे दुसरे पुस्तक 6 अध्याय 10 आणि 11 वचने. परमेश्वर हे जे बोलला ते त्याने पुरे केले. मी आपला बाप दावीद याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्रायलाच्या गादीवर बसलो आहे आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ हे मंदिर मी बांधिले आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांशी करार केला, तो ज्या कोशात आहे त्याची मी तेथे स्थापना केली आहे. श्रोत्यानो, हे सर्व महत्वाचे आहे. त्यानंतर आपण शल्मोनाची समर्पणाच्या वेळीची प्रार्थना पाहणार आहोत. 12 आणि 13 वचने सांगतात,
इस्रायलाच्या सर्व मंडळी देखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून शल्मोनाने आपले हात पसरले. शल्मोनाने 5 हात लांब, 5 हात रुंद व 3 हात उंच असा पितळेचा एक चौरंग तयार करून अंगणाच्या मध्यभागी ठेवला होता. त्यावर तो उभा राहिला आणि इस्रायलाच्या सर्व मंडळी समक्ष गुडघे टेकून आकाशाकडे आपले हात पसरून असे म्हणाला. श्रोत्यांनो, प्रार्थना करताना नक्की कसे बसावे असा तुमचा प्रश्न असला तर लक्षात घ्या, शल्मोनाने गुडघे टेकून प्रार्थना केली. निर्माणकर्त्यासमोर जाण्यासाठी मला वाटतं निर्मितीने अशा प्रकारे नम्र होऊन जायला पाहिजे. लक्षात घ्या की शल्मोनाने प्रार्थनेची सुरुवात उपकार स्तुतीने केली. 14 आणि 15 वचने पुढे असे म्हणाला, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, आकाशात व पृथ्वीवर तुझ्या समान कोणी देव नाही. जे तुझे सेवक जीवेभावे तुझ्यासमोर वर्ततात, त्यांच्याशी तू आपल्या कराराप्रमाणे व दयेने वर्ततोस. जे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद यास दिले ते तू पाळिले आहे. जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहे, अशी आज वस्तुस्थिती आहे. परमेश्वर निर्माणकर्ता आहे श्रोत्यानो, तो दयाळू व विश्वासू आहे. म्हणून शल्मोन त्याची स्तुती करतो आणि त्याच्या कृपेने त्याने दाविदाच्या अंतःकरणात, देशाच्या अंतःकरणात व शल्मोनाच्या अंतःकरणात व जीवनात कार्य केले. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. हृदयात तवटे कोणी असता, हृदयात तवटे कोणी असता. कष्ट न शब्द, शब्द ही ठावा. तव सहवास घडावा प्रभु रे. आज अनेक ख्रिस्ती लोकांना देवाच्या समक्षतेची, त्याच्या अनुभवाची गरज आहे.
ख्रिस्ती कुटुंबात जन्मणारी व्यक्ती केवळ नामधारी ख्रिस्ती आहे. जी व्यक्ती आपल्या जीवनात पदोपदी ख्रिस्ताला अनुसरते ती खरी ख्रिस्ती व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांची व्याख्या ह्या प्रकारे केली आहे. मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय आणि 25 वचनात, जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. या ठिकाणी स्वतःला नाकारणे म्हणजे सर्वप्रथम स्वतःची पापे कबूल करून ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणे, स्वतःच्या इच्छा दूर ठेवून ख्रिस्ताची इच्छा शोधून काढणे, त्याप्रमाणे चालणे होय. ही सर्वात कठीण पायरी आहे, कारण माणूस एक अत्यंत आत्मकेंद्रित प्राणी आहे व स्वतःला नाकारणे ही एक अतिशय कठीण गोष्ट आहे. दुसरी पायरी म्हणजे स्वतःचा वधस्तंभ उचलणे होय. म्हणजे श्रोत्यानो, ख्रिस्ती जीवन जगत असताना वाट्याला येणारा विरोध, द्वेष, मानहानी व अपमान पेलणे, जगाचा नाही तर ख्रिस्ताचा कठोर, खडतर व अरुंद मार्ग अनुसरणे, आणि तिसरी पायरी म्हणजे ख्रिस्ताच्या मागे चालणे होय. अशा प्रकारे जीवन जगणारी व्यक्ती ख्रिस्ती व्यक्ती आहे. पॉल अशा प्रकारची ख्रिस्ती व्यक्ती होता, म्हणून तो गलतीकारासपत्र 6 अध्याय आणि 14 वचनात म्हणतो. गलतीकारासपत्र 6 अध्याय 14 वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. श्रोत्यानो, अनेक ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताच्या सहवासात चालण्याची गरज आहे. देवाबरोबर निकटची सहभागिता, निकटचे नाते प्रस्थापित करणे त्यांच्याकरिता आवश्यक आहे. 18 वचन, देव या भूतलावर मानवाबरोबर खरोखर वास करेल काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही, तर हे जे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा? हे वचन महत्वाचे आहे. शल्मोन किंवा इस्रायल देश यापैकी कोणाचीही अशी कल्पना नव्हती की ते देवाला एका डब्यात, घरात घालून ठेवू शकतील. त्यासाठी त्यांनी ते घर बांधले नव्हते. ते मंदिर देव व माणूस ह्यांचे भेटण्याचे स्थळ होते. पुन्हा एक वार मला तुम्हाला आठवण करून देऊ द्या की आज आम्ही देवाला फक्त एकाच ठिकाणी, जे कायमस्वरूपी आहे, तेथे भेटू शकतो. त्या ठिकाणाच्याद्वारे आम्ही जिवंत व खऱ्या देवाजवळ आमचे दुःख सादर करू शकतो, त्याची प्रीती अनुभवू शकतो, त्याचे सांत्वन मिळवू शकतो, त्याच्यापासून शिकू शकतो. आणि ते ठिकाण आहे श्रोत्यानो, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आता आपण पुढच्या वचनांवर विचार करूया. 20 आणि 21 वचने सांगतात, माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले, त्या ह्या स्थलाकडे, या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थलाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल या स्थलाकडे तोंड करून विनवणी करतील, तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. श्रोत्यांनो, खरोखर हे मंदिर देव व माणूस ह्यांचे भेटण्याचे ठिकाण होते आणि इस्रायल देशाच्या जीवनाचा हे मंदिर मध्यबिंदू व्हायचे होते. 24 आणि 25 वचने पुढे सांगतात, तुझे लोक इस्रायल यांनी तुझ विरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूपुढे त्यांचा मोड झाला व ते पुन्हा तुझकडे वळले आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी त्यांनी केली, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. तुझे लोक इस्रायल यांच्या पापांची क्षमा कर आणि जो देश तू त्यास व त्यांच्या पूर्वजास दिला त्यात त्यास परत आण. जर इस्रायली लोकांनी पाप केले तर ते मंदिरात येऊन पापासाठी प्रायश्चित करू शकणार होते. 26 वचन, त्यांनी तुझविरुद्ध पाप केल्यामुळे आकाश कपाटे बंद होऊन पर्जन्यवृष्टी खुंटली, तर अशा प्रसंगी त्यांनी या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यास दीन केल्यामुळे ते आपल्या पापापासून परावृत्त झाले. श्रोत्यानो, जर लोकांच्या पापामुळे देशात दुष्काळ पडला तर देवाकडे मंदिरामध्ये प्रार्थनेच्याद्वारे ते येऊ शकणार होते. 28 वचन, या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नागतोडे ही आली, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला, अथवा दुसरी कोणतीही आपत्ती अथवा रोग त्याचवर आला. श्रोत्यानो, त्यांच्यावर कोणतेही संकट आले तर मदतीसाठी प्रार्थनेद्वारे ते मंदिरामध्ये परमेश्वराकडे येऊ शकत होते. परमेश्वराच्या अनेक गोष्टींपैकी मला ही एक गोष्ट फार आवडते की त्याने त्याच्याकडे जाण्याचा एक मार्ग तुमच्या व माझ्यासाठी राखून ठेवला आहे. तो मार्ग म्हणजे आज प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने जर तुमच्या व माझ्यासाठी देवाजवळ, त्या सर्वशक्तिमान निर्माणकर्त्याजवळ मध्यस्थी केली नसती,
तर त्याच्यासमोर जाण्यासाठी ना तर आमच्यासाठी मार्ग होता, ना तर धाडस होते. वडील प्रेमळ जरी असले तरी त्यांच्याकडे प्रत्यक्ष जायला व काही मागायला मुलांना भीती वाटते व ते आपल्या आईच्याद्वारे वडिलांसमोर आपली मागणी ठेवतात. आईला वडील नाही म्हणणार नाहीत याची मुलांना खात्री असते. श्रोत्यानो, ख्रिस्ताची मध्यस्थी अशाच प्रकारची आहे. ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वरासमोर जाण्याचे आम्हाला धाडस आहे, कारण त्याच्याच मध्यस्थीमुळे आम्ही देवाचे दत्तक पुत्र व कन्या होऊ शकतो. आणखीन एका गोष्टीचे मला नवल व आनंद वाटतो. ती गोष्ट म्हणजे प्रभू येशूच्याद्वारे आम्ही देवाजवळ केव्हाही जाऊ शकतो. यरुशलेमेतील मंदिर लोकांनी देवाला भेटण्याचे एकमेव ठिकाण होते. 30वं वचन, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनाप्रमाणे त्यास फळ दे, कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस. श्रोत्यानो, देवाला आम्ही कोण आहोत, कसे आहोत हे ठाऊक आहे व तो आमची मने व अंतकरणे पारखणारा परमेश्वर आहे. म्हणूनच आम्ही सर्व सहाय्यासाठी त्याच्याकडे जायला हवे. 32 आणि 33 वचने, तुझ्या इस्रायल लोकातला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाम, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू यास तो परदेशाहून आला आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर. म्हणजे या भूतलावरील सर्व देशचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्रायल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यास कळून येईल. हा प्रेषण कार्याचा एक मोठा प्रकल्प होता. शल्मोनाने बांधलेले मंदिर केवळ इस्रायलांकरिताच नव्हते, तर जे परकीय लोक त्याकडे येणार होते त्यांच्याकरिता ते होते. जर एखादा अपरिचित अनोळखी माणूस पृथ्वीच्या एका कोपऱ्यातून टोकाहून जर मंदिराकडे आला तर देव त्याला तेथे भेटणार होता. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्याद्वारे देव पृथ्वीवरच्या लोकांची भेट आतापर्यंत घेत आहे. जे जे त्याच्याद्वारे परमेश्वराकडे आलेत त्यांचा त्याने स्वीकार केला आहे. ह्याच कारणामुळे ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 2000 वर्षानंतरही लोकांना येशू ख्रिस्तामध्ये देवत्वाचा अनुभव येत आहे. जे खऱ्या व जिवंत देवाकडे वळतात त्यांच्या पापांची तो क्षमा करतो. श्रोत्यानो, आज जर आपण ह्या तारणाऱ्या ख्रिस्तापासून दूर आहात तर त्याच्याजवळ येऊन पापांची क्षमा आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करू शकता. 36वं वचन वाचूया. त्यांनी तुझविरुद्ध पाप केले, कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही, व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यास जवळच्या अथवा दूरच्या देशी पाडाव करून नेले. ज्या देशात ते बंदिवान करून नेले जातील तेथे मंदिराच्या दिशेने वळून देवाला ते हाक मारतील तर त्यांची हाक ऐकल्या जाईल. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की दानिएल अशा प्रकारे यरुशलेमेच्या दिशेने वळून प्रार्थना करीत असे. नंतर 38 ते 40 वचने सांगतात, आणि ज्यांनी त्यास पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी ते तुझकडे जीवेभावे वळून आपल्या पूर्वजास दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामाकरिता मी बांधलेले हा मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करीतील, तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक, त्यास न्याय दे. तुझ्या लोकांनी तुझ्या विरुद्ध पाप केले असेल त्यास क्षमा कर. तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते या स्थानी करीतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे. मंदिर भेटण्याचे स्थळ होते. नंतर 41 आणि 42 वचने सांगतात, हे परमेश्वरा देवा, उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये. हे परमेश्वरा देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत. हे परमेश्वरा देवा, तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरू नको. तुझा सेवक दाविदाच्यावर दया करून जी कृत्ये तू केली त्यांचे स्मरण कर. ही अतिशय सुंदर प्रार्थना आहे आणि दाविदावर देवाने जी दया केली तिच्या आधारावर शल्मोनाने ही प्रार्थना केली. श्रोत्यानो, तुम्ही व मी प्रार्थना करतो या आधारावर की येशू ख्रिस्ताने आमच्या पापांसाठी रक्त सांडवले, आमच्यासाठी तो दयासन झाला. वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताद्वारे त्याने आमचा देवाशी समेट घडून आणला, शांती प्रस्थापित केली. म्हणून देवाने आमच्यावर दया दाखविण्याची तयारी आणि इच्छा प्रगट केली. आता आपण 7व्या अध्यायाकडे वळूया. 7व्या अध्यायाचं पहिलं वचन सांगतं, शल्मोनाने प्रार्थना करणे संपविल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले
आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले. श्रोत्यानो, त्यांनी जी अर्पणे देवाला अर्पण केलीत त्याचा परमेश्वराने कसा स्वीकार केला ते आम्ही पाहणार आहोत. आपणाला आठवतच असेल की रानामध्ये मोशेने निवास मंडप बांधून संपवला तेव्हा नेमके हेच घडले होते. आणि त्याने तो उभारला तेव्हा देवाच्या गौरवाने निवास मंडप भरून गेला. लक्षात घ्या श्रोत्यानो, की आकाशातून आलेल्या अग्नीने होमारपणे जाळून टाकले, म्हणजेच पापावर देवाचे शासन आले. मंदिर सुंदर आहे म्हणून देवाने त्या मंदिराचा स्वीकार केला असे नाही, किंवा त्या मंदिरावर भरपूर संपत्ती ओतण्यात आली होती म्हणून त्याने मंदिराचा स्वीकार केला असेही नाही. त्याने मंदिराचा यासाठी स्वीकार केला की ते मंदिर ख्रिस्ताकडे निर्देश करीत होते. मंदिरातली अर्पणे ख्रिस्ताच्या समर्पणाचे प्रतीक होते. त्यामुळे देवाने त्याचा स्वीकार केला. 5व्या अध्यायाच्या शेवटी आम्ही जसे पाहिले त्याप्रमाणे मंदिर देवाच्या गौरवाने भरून गेले. इस्रायली लोकांना देवाची दृश्य समक्षता अनुभवता आली. नवीन करारातील पौलाच्या रोमकरास लिहिलेल्या पत्रात तो इस्रायली कोण या प्रश्नाचे उत्तर देतो. इस्रायलांना ओळखण्यासाठी 8 गोष्टी तो सांगतो. त्यातील एक ही की त्यांच्याजवळ देवाचे गौरव होते. इस्रायली लोकांशिवाय दुसऱ्या कोणत्याही लोकांसमोर देवाची दृश्य समक्षता नव्हती. 2 आणि 3 वचन सांगतं, याजकास परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते. अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले. तेव्हा सर्व इस्रायल लोक ते पाहत राहिले. जमिनीवरल्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लवून नमन केले आणि परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे असे म्हणून त्यांनी त्याचे उपकार स्मरण केले. श्रोत्यानो, मला वाटतं शेवटचे वाक्य तुमच्या स्मृतीवर कोरल्या जाईल. वेळोवेळी तुम्ही ते उच्चाराल, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. श्रोत्यानो, त्यामुळेच आज आम्ही जिवंत आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, शल्मोन राजाची मध्यस्थी ही सर्व इस्रायल लोकांसाठी होती. या लोकांनी पाप केले तर त्यांच्यावर देवाने दया करावी यासाठी ती मध्यस्थी होती. प्रियांनो, काय आमच्या जीवनात आम्ही देवाकडे इतर कोणासाठी मध्यस्थी केली आहे? कधी प्रार्थना केली आहे? देवाची समक्षता आणि त्याच्याद्वारे प्राप्त झालेला अनुभव आमच्याकडे आहे काय? सदैव चांगले करावे यासाठी आमचे काही कष्ट आहेत काय? आज आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. तुझी स्तुती करतो कारण तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस आणि तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो तू आम्हाला दिलास आणि जो आजही आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. होय प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्या द्वारे आम्हाला हे समजून चुकलेलं आहे की आम्ही देखील इतरांसाठी प्रार्थना करावी, इतरांसाठी आम्ही मध्यस्थी करावी आणि परमेश्वर दे बापा त्यांच्या जीवनामध्ये तुझं कार्य आम्हाला दिसून यावं. होय बापा, आणि म्हणूनच त्या सर्व लोकांसाठी आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. अशा प्रत्येकाला बापा तू सहाय्य कर आणि आम्हाला देखील त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी, तुझ्याकडे विनंती प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.